नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मी मंगेश जिपकाटे श्री साई कोचिंग क्लासेस शिर्डी या माध्यमातून आपल्या संपर्कामध्ये आहे. आज आपण 10वी सायन्स 1 मधील पहिला युनिट ग्रॅव्हिटेशन हा आपण ऑडिओच्या माध्यमातून आधी बघितलेला आहे. तरी पण आता व्हिडिओ हे समजायला जरा सोपं जातं, म्हणून त्या पद्धतीनं आपण हा जो पार्ट आहे तो समजून घेणार आहे. बघा आता पहिला जो युनिट आहे तो आहे ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटेशन काय बघा, आधी उदाहरण समजून घेऊ, की अर्थ सरफेस आहे, अर्थ आणि एखादा जो ऑब्जेक्ट आहे, तर अर्थ जी आहे त्या ऑब्जेक्टला आपल्या सेंटरकडे अट्रॅक्ट करेल. तर असं आपण म्हणू शकत नाही, की अर्थच फक्त एखाद्या ऑब्जेक्टला आपल्याकडे अट्रॅक्ट करेल. तर ॲक्चुअली कसं आहे, कुठलेही जरी 2 ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केले, तरी त्या 2 ऑब्जेक्टमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स राहतो आणि तो युनिव्हर्सल आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर तो अर्थ आणि मून याच्यामध्ये पण आहे. अर्थ आणि पुढं सन समजा आहे, तर त्याच्यामध्ये पण आहे. त्यानंतर इव्हन जरी लहान 2 ऑब्जेक्ट असले, तरी पण त्याच्यामध्ये हा जो फोर्स राहतो, तो फोर्स राहतोच. पण लहान जर ऑब्जेक्ट असले, ज्यांचा मास कमी आहे, तर त्यांच्यामध्ये कमी फोर्स राहतो. आणि जर का खूप मोठे-मोठे ऑब्जेक्ट असले, तर त्याच्यामध्ये जो फोर्स राहतो, तो जास्त राहतो. कारण की हा फोर्स जो आहे, तो त्या ऑब्जेक्टच्या मासवर डिपेंड राहतो. बघा आता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स. हा युनिव्हर्सल आहे. सगळ्या ठिकाणी आहे. अँड ॲक्ट बिटवीन द टू ऑब्जेक्ट ऑन द अर्थ. अर्थवर जे काही 2 ऑब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये आहे. मग प्रश्न असा येतो, अर्थवर जो 2 ऑब्जेक्ट आहेत त्याच्यामध्येच आहे का? तर तसं काही नाही. अर्थ आणि तो अर्थच्या बाहेरचा समजा एखादा ऑब्जेक्ट असेल, समजा मून असेल, सन असेल, तर त्याच्यामध्ये पण आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स अल्सो ॲक्ट्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. युनिव्हर्समधले कोणतेही 2 जरी ऑब्जेक्ट असले, त्याच्यामध्ये जो आहे हा फोर्स राहतो. उदाहरण दिलेलं आहे लाइक अर्थ अँड मून, अर्थ अँड सन. तर याच्यामध्ये जो फोर्स राहतो, तो राहतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि हा युनिव्हर्सल आहे. त्यानंतर आता पुढची जी टर्म आहे ती आहे ग्रॅव्हिटेशन. बघू आपण. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की हा ग्रॅव्हिटेशन जो आहे तो शोधून काढला. हा जो फिनॉमिनॉन आहे हा शोधून काढला. द फिनॉमिनॉन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय. कोणी शोधून काढला? सर आयझॅक न्यूटन या सायंटिस्टने शोधून काढला. तर याच्यामागे असं एक माहिती आहे, की जे सर आयझॅक न्यूटन आहे त्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न वगैरे यायचे. पण एकदा ते ॲपलच्या झाडाखाली बसलेले होते आणि ॲपल तुटल्यानंतर ते जमिनीवर पडलं. तर त्यांच्या मनामध्ये ना खूप म्हणजे खूप जास्त प्रश्न निर्माण झाले आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि मग त्याच्याशी रिलेटेड खूप शोध लागले. He discovered the force by applying an by force by seeing an apple fall from the tree on the ground. म्हणजे ॲपलचे जे झाड आहे, ते ॲपल तुटल्यानंतर ते जमिनीवर पडलं आणि त्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न निर्माण झाले आणि त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी खूप स्टडी केला. तर त्याच्याशी रिलेटेड हा सगळा स्टडी आहे. आता ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम बरोबर समजून घ्या जरा. यामध्ये काय आहे बघा, की अर्थ आहे, अर्थ आणि अर्थ सरफेसवर एक ही जी डायग्राम आहे स्केल प्रमाणे नाहीये, जरा वेगळी आहे. अर्थ सरफेस आहे. अर्थ सरफेसवर एक झाड आहे. ते ॲपलचं आहे. आपण असं विचार करू ॲपलचं आहे. त्या झाडाच्या खाली न्यूटन बसलेले आहेत आणि ते जे ॲपल आहे ते तुटल्यानंतर जमिनीवर पडलं आणि सेंटरकडे अट्रॅक्ट झालं. तर आता या ठिकाणी मून पण दाखवलेला आहे. खरं तर तो स्केल प्रमाणे नाही, खूप उंचावर आहे तो मून पण आहे. अर्थ आणि मून याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. फॉलिंग ॲपल पडताना दाखवलेलं आहे अर्थ आणि हे जे एरो आहेत की नाही हे अर्थच्या सेंटरकडे आहेत. तर इथे बघा, कॉन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून. तर या ठिकाणी बघा, ही वॉन्डर्ड, मग त्याला जरा विचार आला. वॉन्डर्ड म्हणजे त्याला असं खूप विचार आला आणि त्याला वेगळं जरा वाटलं, की काय नेमकं त्याला आश्चर्य वाटलं जरा. ही वॉन्डर्ड व्हाय ऑल ॲपल फॉल व्हर्टिकली डाउनवर्ड. सगळेचे सगळे जे ॲपल आहेत ते व्हर्टिकली डाउनवर्ड म्हणजे व्हर्टिकली डाउनवर्ड म्हणजे खालच्या दिशेने जे पडतायत. व्हाय ऑल ॲपल फॉल व्हर्टिकली डाउनवर्ड.
अँड नॉट अन अँगल टू द व्हर्टिकल. म्हणजे ही जी व्हर्टिकल लाईन आहे याच्यासोबत एखादा अँगल तयार झाला म्हणजे असं तिरपा. तर या पद्धतीनं तो काही तिरपा वगैरे किंवा इव्हन हॉरिझॉन्टल का बरं गेला नाही तो? सरळ व्हर्टिकल डाऊनवर्ड का बरं पडला? म्हणजे अर्थच्या सेंटरकडेच का बरं तो मूव्ह झाला? तर असे प्रश्न आले. व्हाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन? म्हणजे तो असं हॉरिझॉन्टल डायरेक्शननी बाहेरच्या दिशेला का बरं निघून गेला नाही? हॉरिझॉन्टल डायरेक्शननी म्हणजे बाहेरच्या दिशेने तो का बरं निघून गेला नाही? तर असे प्रश्न आले. आफ्टर मच थॉट, त्यांनी खूप विचार केला. आफ्टर मच थॉट ही खूप विचार केला नाही. आफ्टर मच थॉट ही केम टू कन्क्लुजन दॅट. मग त्यांनी एक कन्क्लुजन काढलं म्हणजे काहीतरी कन्क्लुजन म्हणजे कन्क्लूड करतो म्हणजे त्यांनी एक निष्कर्ष काढला. दॅट अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे अर्थ जी आहे ती ॲपलला आपल्या सेंटरकडे अट्रॅक्ट करत असेल. हा निष्कर्ष त्यांनी काढला, कन्क्लुजन काढलं त्यांनी. की अर्थ जी आहे प्रत्येकच ऑब्जेक्टला आपल्या सेंटरकडे अट्रॅक्ट करताय किंवा मग करत त्या पद्धतीनं. दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. हा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ, अर्थच्या सेंटरकडेच आहे. दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे हा जो फोर्स आहे तो अर्थच्या सेंटरकडे आहे असं त्यांनी कन्क्लुजन काढलं. आता पुढे बघा. द डायरेक्शन ऑफ the direction from the apple on the tree to the center of the earth is a vertical, and direction of the position of the apple and thus apple fall vertically downward. मग त्यांनी सगळं स्टडी केलं. ऍपल आणि अर्थचं सेंटर याच्यामध्ये डायरेक्ट अशी लाईन ड्रॉ केल्यासारखी काढली. तर त्याला लक्षात आलं की प्रत्येकच जो ऑब्जेक्ट आहे तो अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होतो आणि त्या दिशेनं तो मूव्ह होतो या पद्धतीनं. आता या ठिकाणी फिगरचा पण थोडा उल्लेख केलेला आहे. फिगर समजावून सांगितलेली आहे बघा. फिगर 1.1 ऑन द लेफ्ट शोज अन ऍपल ट्री ऑन द अर्थ. म्हणजे ही जी फिगर आहे या ठिकाणी तुम्ही पाहाल आता तर ऍपल ट्री अर्थ सरफेसवर ऍपल लागलेले आहेत आणि ते जर का फॉल झालं तर तो कोणाकडे अट्रॅक्ट होणार आहे? अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होणार आहे. फिगर 1.1 ऑन द लेफ्ट शोज, लेफ्ट हँड साइडला आहे ती, ऑन द अर्थ शोज ऍपल ट्री ऑन द अर्थ. त्या ठिकाणी काय बघा, द फोर्स ऑन एन ऍपल ऑन द ट्री इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. तर तो जो फोर्स आहे अप्लाय केला आहे अर्थनी, तसं ऍपलनी पण अप्लाय केलेला आहे. तर तो जो फोर्स आहे तो कुणाकडे आहे? सेंटर ऑफ द अर्थ. तो जो फोर्स आहे तो आहे सेंटर ऑफ द अर्थ कडे. that is along the that is along the perpendicular from the position of the apple to the surface of the earth. आता ही जे अर्थ सरफेस आहे याच्यावर जर का आपण अशी एक लाईन काढली हॉरिझॉन्टल आणि त्याच्यावर जर आपण प्रोजेक्शन घेतलं तर तो अर्थच्या सेंटरकडे येईल. म्हणजे परपेंडिक्युलर आहे या पद्धतीनं तो आहे फोर्स. द फिगर ऑल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. आता या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे कुणामध्ये? अर्थ आणि मून मध्ये, या दोघांमध्ये पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. न्यूटन थॉट इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ऑन द ऍपल ऑन द tree at the different height from the surface of the earth can it also act on the even at greater height. म्हणजे आता जो फोर्स आहे तो अर्थ सरफेस आणि ऍपल याच्यामध्ये आहे. मग जर एखादा ऑब्जेक्ट जरा त्याच्यापेक्षा उंच असेल, अजून उंच असेल, अजून उंच असेल, तर त्या ऑब्जेक्टवर पण तो फोर्स राहील का? तर असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला. न्यूटन थॉट दॅट इफ द फोर्स of the gravitation act on the apple on the tree and at the different height from the surface of the earth can also act on the object at greater height. अजून उंचावरच्या ऑब्जेक्टवर तो अप्लाय होईल का? मग अजून मच फर्दर अवे, अजून अजून उंच, अजून उंच, मच फर्दर अवे फ्रॉम द अर्थ लाईक फॉर द एक्झाम्पल मून. मूनवर पण तो अप्लाय होईल का? कॅन इट ऍक्ट इव्हन फर्दर फर्दर ऑब्जेक्ट लाईक द अदर प्लॅनेट ऑन द अँड द सन. म्हणजे अजून तो इतक्या उंच किंवा इतक्या लांब जाईल का की मग जे दुसरे प्लॅनेट आहेत त्याच्यावर पण तो ऍक्ट होईल का? इव्हन सनवर पण तो अप्लाय होईल का? तर असे प्रश्न, बरेचसे प्रश्न न्यूटनच्या मनामध्ये निर्माण झाले. यानंतर आता मग त्याचे त्यांनी उत्तर शोधण्याचे प्रयत्न केले, खूप प्रयत्न केले. तर आधी ऑलरेडी हे काही उत्तर डिस्कवर्ड नव्हते. मग त्यांनी शोध लावून
काही नियम तयार केले आणि काही गोष्टी समजावून सांगितल्या. आता या ठिकाणी काही रिलेटेड टर्म आहेत. एक रिलेटेड जी टर्म आहे ती आहे फोर्स अँड मोशन. फोर्स आणि मोशन याच्यामध्ये काय रिलेशन आहे, कसं आहे ते बघू आता बघा. We have seen that force is necessary to the speed, change the speed as well as the direction of the motion of the object. जस्ट एक उदाहरण घ्या, की समजा एखादा ऑब्जेक्ट एका ठिकाणी आहे आणि त्याला समजा आपल्याला तो एका ठिकाणी, याचा अर्थ तो स्टेडी आहे, म्हणजे त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती 0 आहे. तर जर का आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय केला, तरच तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल. अदरवाईज तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही. तर फोर्स अप्लाय केला म्हणून त्याला मोशन मिळाले. तसंच समजा एखादा स्लो ऑब्जेक्ट असेल, उदाहरण घ्या की एखादा स्लो ऑब्जेक्ट आहे, तो मोशनमध्ये आहे. जर आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय केला, तर त्याची जी स्पीड आहे ती एकतर आपण वाढवू शकतो किंवा मग आपण कमी पण करू शकतो. म्हणजे हे सगळे चेंज करण्यासाठी, त्याची जी मोशन आहे ती चेंज करण्यासाठी इव्हन फोर्स अप्लाय केल्यानंतर आपण त्याची डायरेक्शन जी आहे, ती पण चेंज करू शकतो. तर या पद्धतीनं फोर्स आणि मोशनमध्ये रिलेशन आहे. तर या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. आधी उदाहरण समजून घेऊ आपण. बघा आता, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. आता आपण हे सगळे डिटेल बघू. या ठिकाणी एक पर्सन आहे. तो जो पर्सन आहे त्याने एक दोरी घेतली. दोरीचा एक टोक जो आहे तो त्याच्या हातामध्ये आहे आणि दुसऱ्या टोकाला त्यांनी एक स्टोन, दगड बांधून ठेवलेला आहे. आणि मग त्यांनी तो जो ऑब्जेक्ट आहे तो गोल, 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 गोल फिरवला. आता ज्यावेळेस त्या ऑब्जेक्ट गोल फिरवतील ना, त्यावेळेस खरं तर तो दूर जाण्याचा प्रयत्न करतो. दूर जाण्याचा प्रयत्न करतो. पण आपण त्या दोरीवर फोर्स अप्लाय करतो आणि तो फोर्स जो आहे, तो टुवर्ड्स द सेंटर राहतो आणि त्याच्यामुळं हा जो ऑब्जेक्ट आहे तो गोल-गोल फिरत आहे. तर हा जो फोर्स आहे याच्याशी रिलेटेड त्याला आपण नाव लिहितो सेंट्रिपेटल फोर्स. सेंटर सिकिंग फोर्स, सेंट्रिपेटल फोर्स. आणि त्याच्याबद्दल आता दुसऱ्या डायग्राममध्ये काय आहे, हा जो व्यक्ती आहे त्याच्याकडनं ती जी दोरी आहे, त्या दोरीला जो अटॅच झालेला तो जो दगड आहे, तो तुटल्यामुळं तो टँजेन्शियली बाहेरच्या दिशेने मूव्ह झालेला आहे. या ठिकाणी तो दूर बाहेरच्या दिशेने मूव्ह झाला, तर टँजेन्शियली तो दूर झालेला आहे, मूव्ह झालेला आहे. तर 2 डायग्राम आहेत. तर याच्याबद्दल आपण पॉइंट बघू. बघा, उदाहरण आहे अ स्टोन टाईड टू द स्ट्रिंग. एक जो स्टोन आहे, जो दगड आहे, तो आपण स्ट्रिंग दोरीला बांधून ठेवलेला आहे. मूव्हिंग अलोंग अ सर्क्युलर पाथ. तो जो स्टोन आहे तो गोल गोल फिरत आहे, मूव्हिंग अलोंग अ सर्क्युलर पाथ आणि इट्स वेलॉसिटी इज टँजेन्शियल इन द डायरेक्शन. म्हणजे टँजेंटच्या डायरेक्शनने, टँजेंट म्हणजे आपण मराठीमध्ये स्पर्शिका ज्याला म्हणतो आपण, तर त्या दिशेनं त्याची जी आहे ती डायरेक्शन राहणार आहे. आता उदाहरण घ्या, इथं का दिलेलं आहे, टाय अ स्टोन टू द वन एंड ऑफ अ स्ट्रिंग. एक जो दगड आहे, स्टोन जो आहे, तो दोरीच्या एका टोकाला बांधा. टेक द अदर एंड इन युअर हँड. म्हणजे एक दोरी आहे, दोरीच्या एका टोकाला दगड बांधलेला आहे, स्टोन बांधलेला आहे आणि दोरीचा जो दुसरा एंड आहे तो आपल्या हातामध्ये आहे, इन युअर हँड. अँड रोटेट द स्ट्रिंग. ती जी स्ट्रिंग आहे ती गोल फिरवायला सुरुवात करा. अँड रोटेट द स्ट्रिंग सो दॅट स्टोन मूव्स अलॉंग अ सर्कल ॲज शोन इन फिगर. तर तो जो दगड आहे ना, तो गोल गोल फिरेल अलॉंग द सर्कल. या पद्धतीने तो गोल फिरेल. आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन. म्हणजे आपण काही फोर्स अप्लाय करत आहे का? तर मी आता सांगितलं तुम्हाला की आपण फोर्स अप्लाय करत आहे. जर का आपण फोर्स अप्लाय केला नसता तर तो ऑब्जेक्ट बाहेर निघून गेला असता. आता आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय केलेला आहे म्हणून तो गोल गोल फिरत आहे. तर वी आर अप्लाइंग अ फोर्स कंटिन्युअसली. इन व्हिच डायरेक्शन दिस फोर्स ऍक्टिंग. म्हणजे हा जो फोर्स आहे तो कोणत्या दिशेला आहे, तर इथे एरो दाखवलेलाच आहे. तर तो कसा आहे, along the radius and towards the center of circle. How will you stop this force from acting? हा फोर्स जर आपल्याला स्टॉप करायचा असेल, तर ती जी दोरी आहे ती जर का आपण सोडली किंवा तो जो दगड आहे त्या दोरीला बांधलेला आहे तो जर का तुटला, दोरी जर का तुटली, तर तो फोर्स ऍक्ट होणं थांबेल. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन. मग त्या स्टोनवर कोणता इफेक्ट होईल, तर स्टोनवर हा इफेक्ट होईल की तो जो स्टोन आहे तो टँजेन्शियली आउट म्हणजे बाहेर निघून जाईल. टँजेन्शियली आउट म्हणजे बाहेर निघून जाईल टँजेन्शियली. ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग. जेव्हापर्यंत आपण स्ट्रिंग पकडून ठेवलेला आहे.
as long as we are holding the string, we are pulling the stone. तो जो स्टोन आहे तो आपण ओढत आहे. We are pulling the stone towards us. म्हणजे आपल्याकडे आपण तो जो दोर आहे तो ओढत आहे. That is towards the center of the circle. कुणाकडं? Towards the center of the circle. तो जो आहे, तो जो स्टोन आहे म्हणजे त्याच्यावर स्ट्रिंग आहे, त्याच्यावर फोर्स ऍक्ट होत आहे आणि तो कुणाकडे आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. त्या ठिकाणी तो फोर्स ऍक्ट होत आहे. द फोर्स स्टॉप ऍक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. जर का दोरी आपण सोडून दिली, इफ वी रिलीज द स्ट्रिंग, तर का होईल? फोर्स ऍक्ट होणं बंद होईल, स्टॉप होईल. In this case, the stone will fly off along the straight line which is to the tangent to the position of the stone when the string is released. म्हणजे तो जो आहे तो टेंजेन्शियली बाहेरच्या दिशेने जो आहे फोर्स तो अप्लाय होईल, बाहेर निघून जाईल. तो जो स्टोन आहे रिलीज म्हणजे आपण स्ट्रिंग रिलीज केली की फोर्स अप्लाय होणं बंद होईल आणि एकदा का फोर्स अप्लाय होणं बंद झालं की तो जो स्टोन आहे तो बाहेरच्या दिशेनं निघून जाईल, टेंजेन्शियली आउट. बिकॉज ऑफ दॅट इज द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी ऍट दॅट इन्स्टंट ऑफ टाइम. म्हणजे त्या वेळेला व्हेलॉसिटीची ती डायरेक्शन आहे आणि म्हणून तो जो ऑब्जेक्ट आहे तो बाहेरच्या दिशेने निघून जाईल. आता जी पुढे टर्म आहे ती आहे सेंट्रीपेटल फोर्स. आता आपण जो फोर्स बघितला ना टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, तो जो आहे त्याला फोर्स आपण सेंट्रीपेटल फोर्स म्हणतो. बघा, द फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल. म्हणजे एखादा जो ऑब्जेक्ट आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, म्हणजे सर्कल मध्ये मूव्ह होत आहे. द फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. कुणाकडे ऍक्ट होणार आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. दिस इज कॉल्ड सेंट्रीपेटल फोर्स. त्याला आपण सेंट्रीपेटल फोर्स म्हणणार आहे. सोपं लक्षात ठेवतील तुम्हाला. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे आणि त्याच्यावर एक फोर्स ऍक्ट होत आहे, कुणाकडं? अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. आणि त्याच्यामुळे त्याला आपण नाव लिहितो सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल मीन्स सेंटर सिकिंग, सेंटर शोधणारा. सेंट्रीपेटल मीन्स सेंटर सिकिंग. दॅट इज द ऑब्जेक्ट ट्राईज टू गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. ऑब्जेक्ट कुणाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे? ऑब्जेक्ट ट्राईज टू गो टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज दिस फोर्स. या फोर्स मुळे तो सेंटरकडे जाण्याचा प्रयत्न करतो. फ्रॉम द अबव ऍक्टिव्हिटी एक्झाम्पल, इट इज क्लिअर दॅट मून गो राउंड द अर्थ. चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या सभोवताली गोल गोल फिरत आहे, तर तो याच फोर्स मुळे. देअर मस्ट बी फोर्स विच इज एक्झर्टेड ऑन द मून and this force must be exerted by the earth which attract the moon towards itself. या ठिकाणी काय, अर्थ जी आहे ती मूनवर फोर्स एक्झर्ट करत आहे आणि मून जो आहे तो अर्थवर फोर्स एक्झर्ट करत आहे आणि दॅट आर तो जो फोर्स आहे तो आहे सेंट्रीपेटल फोर्स, सेंटर सिकिंग फोर्स. Similarly, sun must be attracting the earth, planet including earth towards itself. तसंच काय, सन जो आहे तो जे वेगळे वेगळे जे प्लॅनेट आहेत, ग्रह जे आहेत, सन मस्ट बी अट्रॅक्टिंग द प्लॅनेट्स इन्क्लुडिंग द अर्थ. म्हणजे वेगळे वेगळे जे ग्रह आहेत त्यांना पण अट्रॅक्ट करत आहे, अर्थला पण आपल्या सेंटरकडे अट्रॅक्ट करत आहे, टुवर्ड्स इटसेल्फ. या पद्धतीनं तो अट्रॅक्ट करत आहे आणि तो जो फोर्स आहे तो आहे सेंट्रीपेटल फोर्स. त्यानंतर पुढे आहे केपलर्स लॉज. खूप महत्वाचे लॉज आहेत, एक्झामला विचारले जातात. तर आधी जी ही डायग्राम आहे ही बरोबर समजून घ्या. केपलर सायंटिस्टने त्यांची स्टडी केलेली आहे ती डायग्राम. तर बघा की या ठिकाणी ना सन आहे, सन. तर हा जो आकार आहे ना हा सर्कल नाही आहे, हा जो आकार आहे तो आहे इलिप्स. जसं आता सर्कल असेल, हा सर्कल आहे, तर मधला जो पॉइंट राहतो त्याला आपण सेंटर म्हणतो. तर जर का या ठिकाणी जर का त्याचा आकार इलिप्स असेल, इलिप्स,
आता या ठिकाणी हा जो आकार आहे ना, हा इलिप्स आकाराचा आहे. इलिप्स आकाराचा आहे. तर जसं सर्कल असेल तर सेंटर राहतो मधला पॉइंट. तसंच जर का इलिप्टिकल आकार असेल तर हा इथं जो पॉइंट राहतो किंवा मग या बाजूला इथे एक पॉइंट राहतो. तर त्या पॉइंटला आपण फोकस म्हणतो. फोकस. फोकस असं म्हणतो आपण. तर इलिप्सला ना 2 फोकस राहतात. तर इथे या ठिकाणी एक फोकस आहे आणि इकडे एक फोकस आहे. तर त्याच्यामुळे जो प्लुरल अनेकवचनी जे नाव आहे त्याला एफ-ओ-सी-आय फोकाय आपण असं नाव लिहितो. तर आता आपण केप्लरचे लॉ बघू. आता या ठिकाणी बघा, इथं एका फोकसच्या ठिकाणी सन आहे. यानंतर प्लॅनेटच्या या ठिकाणी 6 पोझिशनचा उल्लेख केलेला आहे. ए पासून बी पर्यंत, सी पासनं डी पर्यंत, ई पासनं एफ पर्यंत. तर या पद्धतीनं त्याचे 6 पोझिशन आहेत. बघा आता. केप्लर्स फर्स्ट लॉ, केप्लरचा पहिला नियम बघा. ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इलिप्स. जे प्लॅनेट आहेत, त्या प्लॅनेटचा जो काही ऑर्बिट आहे, तो आहे इलिप्स. ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इलिप्स. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे सन जो आहे तो एका फोकसच्या ठिकाणी आहे. जो प्लॅनेट आहे ना तो इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत आहे आणि सन एका फोकसच्या ठिकाणी आहे. सन इज ॲट वन ऑफ द फोकस. बरोबर. त्यानंतर इथे जी फिगर दिलेली आहे, फिगर 1.4 शोज द इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. तर या ठिकाणी प्लॅनेटचा उल्लेख केलेला आहे आणि ते सनच्या सभोवताली ऑर्बिट मध्ये फिरत आहे. प्लॅनेट रिव्हॉल्विंग राउंड द सन. द पोझिशन ऑफ द सन इज इंडिकेटेड बाय द एस. म्हणजे सन जो आहे त्या सनची जी पोझिशन आहे तर आपण एस या नोटेशनने दाखवलेली आहे. यानंतर पहिल्या लॉ मध्ये एवढंच आहे की जो प्लॅनेट आहे सनच्या सभोवताली इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत आहे आणि जो आहे सन तो एका फोकसच्या ठिकाणी आहे. त्यानंतर केप्लर सेकंड लॉ, केप्लरचा दुसरा नियम बघा. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. आपण एक लाईन जॉईन केलेली आहे. लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. आता या ठिकाणी बघा, सन आणि प्लॅनेट यांनी आपण एक लाईन जॉईन केलेली आहे. म्हणजे एस ए म्हणा किंवा एस बी म्हणा, एस सी म्हणा, या पद्धतीनं. तर का दिलेला आहे, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तर त्या ठिकाणी बघा की समजा प्लॅनेट सुरुवातीला ए या ठिकाणी असेल तर ए या ठिकाणापासून तो बी या ठिकाणापर्यंत जाईल. समजा सी या ठिकाणी असेल तर सी या ठिकाणापासून डी या ठिकाणापर्यंत जाईल. तर ज्यावेळेस तो ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत जाईल तर त्यांनी कव्हर केलेला एरिया जो आहे तो राहणार आहे एस ए बी एवढा एरिया राहणार आहे. ज्यावेळेस तो सी पासून डी पर्यंत जाईल तर एस सी डी किंवा सी एस डी एवढा एरिया आहे. तर त्या ठिकाणी काय आहे की तो ठराविक वेळेमध्ये दिलेल्या वेळामध्ये तो इक्वल एरिया कव्हर करेल. इक्वल एरिया म्हणजे हा एक एवढा एरिया आणि हा एक एवढा एरिया. तर हे दोन्ही एरिया कसे राहणार आहेत, सारखे राहणार आहेत. जर मी एस ई एफ हा एवढा एरिया घेतला तर हा पण एरिया कसा राहणार आहे, सारखा राहणार आहे. तर ए पासून बी पर्यंत जायला, सी पासून डी पर्यंत जायला, तसंच ई पासून एफ पर्यंत जायला त्याला सारखा वेळ लागेल. म्हणजे हा अंतर जरी जास्त असेल, हा अंतर जरी कमी असेल, तरी पण हा दोन्ही एरिया सारखा असल्यामुळं इट विल टेक द सेम टाइम. तर त्यालाच म्हणता येईल तुम्हाला एरियल व्हेलॉसिटी इज सेम. द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तर या ठिकाणी प्लॅनेट जो आहे तो ए पासून बी पर्यंत जाईल किंवा सी पासून डी पर्यंत जाईल. तर या पद्धतीने तो अंतर करतो. ए पासून बी पर्यंत किंवा सी पासून डी पर्यंत कव्हर करेल तो. आर डिस्टन्सेस कव्हर्ड बाय द प्लॅनेट इन इक्वल टाइम. दॅट इज आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इक्वल म्हणजे सारख्या वेळामध्ये तो तेवढा अंतर जो आहे तो कव्हर करेल. द पोझिशन ऑफ द प्लॅनेट स्टार्टिंग फ्रॉम ए अँड सी आर शोन बाय बी अँड डी रिस्पेक्टिव्हली. म्हणजे ए पासनं प्लॅनेट स्टार्ट झाला तर बी पर्यंत जाईल.
सी पासून स्टार्ट झाला तर डी पर्यंत जाईल, पण त्या कव्हर करायला जो वेळ लागणार आहे तो सारखाच राहणार आहे. आर शोन बाय द बी अँड डी, म्हणजे ए पासून निघालेला प्लॅनेट बी पर्यंत जाईल, सी पासून निघालेला प्लॅनेट डी पर्यंत जाईल. या ठिकाणी दोन लाईन आहेत. द स्ट्रेट लाईन एएस अँड सीएस स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. तर त्यांचा जो कव्हर केलेला एरिया राहणार आहे तो इक्वल राहणार आहे. मग आता या ठिकाणी एरिया बघू आपण. एएस बी आणि सीएस डी हा एरिया जो आहे तो दोन्ही वेळेत सारखा एरिया राहणार आहे. त्यानंतर तिसरा लॉ आहे बघा. मेन इक्वेशन तर हेच आहे. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, म्हणजे स्क्वेअर ऑफ पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब. या ठिकाणी बघा, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. पिरियड म्हणजे मग तुम्हाला माहिती आहे की एक सर्कल पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ. हे एक सर्कल, तर या ठिकाणी एक सर्कल लागण्यासाठी वेळ, तर त्याला आपण पिरियड म्हणतो. आता तुम्हाला माहिती आहे सन जो आहे, सनच्या सभोवताली पृथ्वी फिरत आहे, तर पृथ्वीला एक रिव्हॉल्युशन पूर्ण करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो वेळ आहे 1 इयर, 1 वर्ष, म्हणजे 365 डेज. का दिलेला आहे? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ द, म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. मग का दिलेला आहे इथं? दस इफ आर इज द ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन अँड टी इज द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, देन या ठिकाणी रिलेशन कसं मिळालं बघा. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. मग टी स्क्वेअर इज इक्वल टू, जर का तुम्ही लिहिलं इज इक्वल टू लिहिलं तर कॉन्स्टंट लिहिणार, कॉन्स्टंट मल्टिप्लाय बाय आर क्यूब. तर आर क्यूबची टर्म इकडे आणा, म्हणजे रिलेशन कसं मिळालं बघा. टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू काय राहणार आहे? कॉन्स्टंट के. तर या पद्धतीनं तुम्हाला हे जे आहे इक्वेशन मिळेल. तर आज आपण पाठ बघितला. आता एवढा जो आहे तो पाठ तुम्ही सगळ्यांनी एकदा व्यवस्थित अभ्यास करा. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या पिरियडला बघू आपण.